पोराने केलं तेच प्रतापनेच माझी एजन्सी स्काउट घेतली। तेच प्रतापनी केलंय। तेच प्रतापनेच केलं। त्याने आणि त्याच्या मित्रांनी मला उंगून त्याच्या अड्ड्यावर घेऊन गेले, मारलं मला। माझ्याकडून कागदावर सह्या घेऊन घेतल्या। किती मारलं मला तेव्हा। तेज प्रतापला या सगळ्याचा काय फायदा आहे? त्याचा कोणतरी नातेवाईक होता, त्याला त्यांनी एजन्सी दिली। माझ्या पोटावर तो पाय ठेवला ना। आता मी माझ्या पोरांना बायकोला कसं पोहोचू? माझे कायचे वांदे झाले। आता मला उपाशी राहिल्याशिवाय काहीच पर्याय नाही। मी आता काय करू? असं वाटतं ना एखादा गाडी खाली जाऊन जीव देऊन द्यावा असं वाटतं। अहो काका काय बोलताय तुम्ही? तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेलात? पोलिसात जाऊन काय उपयोग आहे? अहो तिथं तर सगळी बाईसाहेबांची सत्ता आहे ना। अहो सगळा कायदा बाईसाहेबांचाच चालतो ना, मग काय उपयोग आहे? म्हणून म्हटलं बाईसाहेबांचे पाय धरू, एजन्सी मिळवण्यासाठी साखर घालू, पण आता बाईसाहेबच नाही, करू काय नाही आता? जातो मग मी। साहेब तुम्ही भल्या वाटल्या, चांगल्या मनाच्या वाटल्या, म्हणून हे मी समजून तुम्हाला सांगितलं। पण हात जोडतो, गावात कोणाला सांगू नका बरं का। तेज प्रताप आणि त्याचे मित्र मला माझ्या बायका पोरांना घरात घुसून मारतील। तुमच्या समोर हात जोडतो, कोणाला सांगू नका। पण मी तुम्हाला ओळखलं नाही ताई साहेब। तुम्ही माई साहेबांचे कोण? कोणीच नाहीये मी त्यांची। ठीक आहे, येतो मी। टेन्शन घेऊ नको, मी तेजादांच्या कानावर तुझा प्रॉब्लेम सांगतो। तुझं काम होऊन जाणार म्हणजे जाणार 100%। याला म्हणायचं योगायोग। नाव काढलं आणि रमावतीचा आवाज हजर। काय थंडर काय काय आणि काय नाही बघ।